नमस्कार प्रिय विद्यार्थी आणि जागरूक पालक, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड, यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। इयत्ता 11वी सेंट्रलाइज्ड ऑनलाइन ॲडमिशन प्रोसेस सध्या सुरू आहे आणि ती अंतिम टप्प्यात आलेली आहे। त्यामुळे जे शिक्षण संचालनालयाकडून जे काही वेळापत्रक जाहीर झालेलं आहे त्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की अंतिम विशेष फेरी, लक्षात घ्या, अंतिम विशेष फेरी असं म्हटलेलं आहे। म्हणजे पुढच्या फेऱ्या होणार की नाहीत याबद्दल थोडी शंका आहे, पण पुढे मी तुम्हाला सांगेन काय नेमकं आहे ते। आता यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की 25 ऑगस्ट 2025 सायंकाळी 6 वाजता रिक्त जागा प्रदर्शित करण्यात येतील। आता या रिक्त जागा ज्या असणार आहेत त्या कॅप थ्रू भरण्यासाठी असतील किंवा व्यवस्थापन कोटा असेल किंवा मायनॉरिटी असणारा आहे, यांच्यासाठी ते असणार आहे, हे आपण लक्षात घ्या। म्हणजे 25 ऑगस्ट 2025 सायंकाळी 6 वाजता रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येणारी आहे। त्यानंतर 26 ऑगस्ट 2025 सकाळी 8 वाजल्यापासून ते 27 ऑगस्ट 2025 सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत हा जो काही शेड्यूल्ड त्यांनी दिलेला आहे कालावधी, त्यामध्ये नेमका आता विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे ते लक्षात घ्या। यामध्ये प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी, तसेच राज्य मंडळाच्या पुरवणी परीक्षा उत्तीर्ण म्हणजे ATKT विद्यार्थ्यांसाठी व भाग 1 मध्ये दुरुस्ती करणे व तसेच अर्ज भाग 2 भरणे, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येणाऱ्या आहेत। तसंच त्यांनी असं म्हटलेलं आहे की इथं विद्यार्थी ज्यावेळी अर्जाचा भाग 2 भरतील त्यावेळेस किमान एक उच्च माध्यमिक विद्यालय तुम्हाला तिथं द्यावं लागेल किंवा जास्तीत जास्त 10 उच्च माध्यमिक विद्यालयांची नावं तुम्हाला प्रेफरन्सेस द्यावी लागणार आहेत, म्हणजे ऑप्शन फॉर्म तो भरावा लागणारा आहे। ऑप्शन फॉर्म भरत असताना एक काळजी घ्या की तो फॉर्म प्रिंट काढायची आणि सबमिट करायचा आहे, हे विसरू नका, कारण तुमच्याकडे तर रेकॉर्ड राहील। म्हणजे ही सुविधा 2च दिवस असणारे आहे, 25 आणि 26, हे आपण लक्षात घ्या। त्यानंतर त्याने असं म्हटलेलं आहे की 29 ऑगस्ट 2025 सकाळी 8 वाजल्यापासून 29 ऑगस्ट 2025 सकाळी 8 वाजता जे काही विशेष फेरीसाठी, अंतिम विशेष फेरीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट हे त्यांच्या लॉग इन मधून गेल्यानंतर समजू शकेल किंवा त्याच दिवशी कॉलेजला सुद्धा ती विद्यार्थ्यांची यादी जाणारी आहे, हे आपण लक्षात घ्या। काही वेळेस SMS द्वारे सुद्धा विद्यार्थ्यांना कळविण्यात येईल की कोणतं उच्च माध्यमिक विद्यालय आपल्याला मिळालेलं आहे, हे आपण ते पाहायचं आहे। आणि त्याच दिवशी कट ऑफ लिस्ट देखील पुढच्या राऊंडसाठी ही डिक्लेअर होणारी आहे। म्हणजे 29 ऑगस्ट 2025 सकाळी 8 वाजता कॉलेज अलॉटमेंट वेब पोर्टल जे असणार आहे वेबसाईट, त्यावर विद्यार्थ्यांना तसंच कॉलेजला देखील कळणार आहे आणि त्याच दिवशी कट ऑफ लिस्ट देखील जाहीर होणार आहे की जी पुढच्या राऊंडसाठी अपेक्षित असणारी आहे किंवा उपयोगी पडणारी आहे। त्यानंतर त्यांनी असं म्हटलेलं आहे की 29 ऑगस्ट 2025 सकाळी 10 वाजल्यापासून ते 30 ऑगस्ट 2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत, म्हणजे 29 ऑगस्ट सकाळी 10 ते 30 ऑगस्ट 2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तर विद्यार्थ्यांनी आपणाला मिळालेल्या विद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे। म्हणजे जे कॉलेज तुम्हाला मिळालेलं असतं त्या कॉलेजमध्ये जाऊन आपण आपला प्रवेश निश्चित करायचा आहे। त्यासाठी प्रोसीड फॉर ॲडमिशन तुम्हाला करावं लागणार आहे, त्यासाठी लागणारी डॉक्युमेंट्स अपलोड करावी लागणारी आहेत, ती ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जावी लागणार आहेत, हे आता सगळं तुम्हाला माहीत झालेलं असणार आहे। पण इथंच त्यांनी एक विशेष नोंद केलेली आहे की लक्षात ठेवण्यासारखी आहे। त्यांचं एक विधान आहे इथं की प्रवेशासाठी विद्यालय न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीमध्ये पुन्हा पसंतीक्रम देण्याची संधी मिळेल। म्हणजे वर देताना त्यांनी काय म्हटलंय, अंतिम विशेष फेरी असं म्हटलंय आणि इथं 29-30 या 2 दिवसामध्ये जे विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचे आहेत तिथंच त्यांनी उल्लेख केलेला आहे
की प्रवेशासाठी विद्यालय न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी पुढील फेरीमध्ये पुन्हा पसंतीक्रम देण्याची संधी मिळेल असं म्हटलेलं आहे। आणि याच कालावधीमध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की कॉलेज काय करणार आहे तर विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकतं किंवा त्यांचा प्रवेश काही कागदपत्रांची अपूर्णता असल्यामुळं किंवा त्रुटी असल्यामुळं प्रवेश ते रद्द करू शकतात किंवा विद्यार्थी सुद्धा ॲडमिशन ते रिजेक्ट करू शकतात काही तांत्रिक अडचणीमुळं। म्हणजे हे सगळं त्या दिवशी या 29 ऑगस्ट आणि 30 ऑगस्ट या 2 दिवसामध्येच होणार आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे। म्हणजे प्रवेश देण्याची प्रक्रिया ज्यावेळी चालू असते त्याच वेळी प्रवेश रद्द करण्याची प्रक्रिया चालू असते, इतर दिवशी ती सध्या तरी नाही, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। म्हणजे ही जी काही अंतिम विशेष फेरी असणारी आहे याचं शेड्यूल्ड हे आपणाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी PDF फॉर्ममध्ये देईन, ते तुम्ही मागणी केली तर तुम्हाला ते निश्चित पाहायला मिळेल किंवा तुम्ही अगदी वेबसाईटवर गेला तरी देखील तुम्हाला ॲडमिशन शेड्यूल्डमध्ये तुम्ही क्लिक केलं तर तिथं ते सगळं पाहायला मिळेल। त्यामुळं अंतिम विशेष फेरी असल्यामुळं दक्ष राहा, काळजी घ्या, पुन्हा ॲडमिशन कॅन्सल करण्याच्या भानगडीत पडू नका, कारण अचानक काही निर्णय पुढच्या फेरीसाठी घेतला जाईल याबद्दल सध्या आपण काही सांगू शकत नाही। काही तसं कळालं तर निश्चित तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणारा आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ही बाब आपण लक्षात ठेवायची आहे। आणि कॉलेजसाठी एक आनंदाची बातमी आहे की ज्यावेळेस मी बऱ्याच शिक्षकांना म्हटलं होतं की आपण डेप्युटी डायरेक्टरकडे तसं पत्रव्यवहार करा, जादा विद्यार्थ्यांची मागणी करा, त्यात त्यांनी म्हटलेलं आहे पहा की वाढीव प्रवेश क्षमता नोंदणी करण्यासाठी देखील कॉलेजेसना त्यांनी सांगितलंय तो कालावधी आहे 22 ऑगस्ट 2025 रात्री 8 ते 23 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत। म्हणजे आज सुरुवात करायची आहे रात्री 8 वाजल्यापासून आणि उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत त्या कॉलेजेसनं वाढीव प्रवेश क्षमता, कारण यापूर्वी मी म्हटलं होतं की 10% विद्यार्थी घेण्यास पूर्वी परमिशन होती, तर का तर ते विद्यार्थी इकडून तिकडं जाऊ शकतात आणि त्यामुळं स्ट्रेंथवर आणि शिक्षकावर कोणत्याही वर्कलोडचा परिणाम होऊ नये म्हणून ती काळजी घेतली जाते। त्यासाठी इथं आता कॉलेजेसना संधी दिलेली आहे की वाढीव प्रवेश क्षमता नोंदणीसाठी देखील तुम्हाला तो कालावधी दिलाय, पण तो आज रात्री 8 वाजल्यापासून तो 23 तारखेला सकाळी 6 वाजेपर्यंत असणारा आहे। हे आपण शिक्षकांच्यापर्यंत ही बातमी केलेली असणार आहे, आनंदाची बातमी, पण तरी देखील ही आनंदाचीच बातमी असं म्हणायला काही हरकत नाही। आपण काळजीनं किती विद्यार्थी तुम्ही ॲडिशनल म्हणजे नवीन ज्याला आपण वाढीव म्हणू शकता त्याची मागणी तुम्हाला करायला आता ती संधी दिलेली आहे। तर हे जे काही अंतिम विशेष फेरीचं शेड्यूल्ड आहे ते नीट काळजीपूर्वक आपण बघणं आणि त्याप्रमाणे फॉलोअप घेणं खूप काळाची गरज आहे। पुढं काय होईल सांगता येत नाही, त्यामुळे प्रवेश घ्या आणि तो निश्चित करा। धन्यवाद।